मोठा धक्का. एकाच वाक्यानं संपूर्ण राज्यात चर्चेत आलेलं नाव. कैसा हराया म्हणत विरोधकांना उघड आव्हान देणाऱ्या त्या नेत्याचं आता स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय. आणि हे नाव आहे सहर शेख. ठाण्याच्या राजकारणात जोरदार एंट्री घेतलेल्या या नगरसेविकेवर आता मोठा आरोप. बनावट जात प्रमाणपत्र आणि थेट नगरसेवक पदच जाण्याची वेळ. होय, ज्या विजयाचा जल्लोष करत कैसा हराया असा सवाल केला गेला तोच विजय आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. आणि या प्रकरणानं ठाणे महापालिकेपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत खळबळ उडवलीये. सगळं सुरू होतं एका तक्रारीपासून. एक नाव पुढे येतं, जावेद सिद्दीकी. आणि त्यानंतर सुरू होतो तपास, कागदपत्रांची छाननी, मूळ माहितीचा शोध. आणि मग समोर येतं एक धक्कादायक सत्य. ठाणे तहसीलदारांचा अहवाल स्पष्ट सांगतो, सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे. म्हणजेच ज्या आधारावर त्यांनी निवडणूक लढवली तोच पाळा आता कोसळण्याच्या मार्गावर. आणि इथेच सगळं थांबत नाही. या प्रकरणात आणखी मोठा ट्विस्ट समोर येतोय. सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख, मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी, महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतरही चुकीच्या पद्धतीनं आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप. म्हणजेच हा फक्त एक कागदपत्रांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह. राजकीय मैदानात दमदार स्टाईलमध्ये एंट्री घेणाऱ्या ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनच्या या नगरसेविकेवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार. कारण जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास थेट अपात्रता आणि नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता. एकेकाळी विरोधकांना आव्हान देणारा आवाज आता स्वतःच उत्तर शोधत आहे. कैसा हराया म्हणणारी ही स्टोरी आता कैसे बचेंगी या प्रश्नाकडे वळतीये. कारण राजकारणात जिंकणं जितकं कठीण तितकंच ते टिकवणं आणखी कठीण. ठाण्यातील या प्रकरणानं आता मोठा राजकीय मुद्दा घेतलाय. विरोधक आक्रमक झाले आहेत, तर समर्थक बचावाची भूमिका घेत आहेत. पण कागदपत्र, अहवाल आणि तपास हे सगळं एका वेगळ्याच दिशेने इशारा करतंय. आता पुढे काय होणार? सहर शेख यांचं पद खरंच जाणार का? की या प्रकरणात अजून काही मोठा ट्विस्ट येणार? कारण ही फक्त एका नगरसेविकेची स्टोरी नाही, तर ती आहे सत्तेच्या खेळातल्या नियमांची, जिथे एक छोटी चूक संपूर्ण करिअरवर भारी पडू शकते. आणि ठाण्याच्या राजकारणात आता प्रत्येकाची नजर एका निर्णयावर खेळली आहे जो कधीही येऊ शकतो. ही कहाणी इथेच थांबत नाही, कारण पुढचा निर्णय ठरवणार आहे राजकीय भविष्य. कैसा हराया म्हणणाऱ्या आवाजाचा पुढे काय होणार? तो आवाज कायम राहणार की पूर्णपणे शांत होणार? आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एका निर्णयावर, कारण ठाण्याच्या राजकारणात पुढचा मोठा ट्विस्ट कधीही समोर येऊ शकतो.